नमस्कार, मी सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण पिझ्झा बनवणार आहोत। चला तर सर्वात प्रथम साहित्य बघूया। पिझ्झा बेस, अर्धा चॉप करून टोमॅटो घेतला आहे, अर्धा चॉप करून कांदा घेतला आहे, अर्धी शिमला मिरची चॉप करून घेतली आहे, 50 ग्राम पनीर चॉप करून घेतले आहे, थोडेसे कॉर्न बॉईल करून घेतले आहे, पिझ्झा सॉस आवश्यकतेनुसार, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स, मोझरेला चीज, आवश्यकतेनुसार मेयोनीज। चला तर आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम अशी एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जाळी ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे। गॅसवरती कढईवरती आपण 5 मिनिटं अशी झाकण लावून कढई ठेवायची आहे। गरम होते तोपर्यंत आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण मेयोनीज आहे ते मेयोनीज थोडंसं मेयोनीज टाकायचं आहे। त्याच्यानंतर पिझ्झा सॉस टाकणार आहोत। बघू शकता तुम्ही, पिझ्झा सॉस टाकल्यानंतर व्यवस्थित मेयोनीज आणि पिझ्झा सॉस हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। लावून झाल्यानंतर सॉस लावून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेले जे टोमॅटो आहेत ते अशा प्रकारे व्यवस्थित सेट करायचे आहेत। पाहू शकता तुम्ही। याच्यामध्ये अजून काही तुम्हाला भाज्या ऍड करायच्या असेल तर करू शकता। आता आपण याच्यामध्ये जो बारीक चॉप करून कांदा ठेवलेला आहे तो ठेवणार आहोत। अशा प्रकारे कांदाही आपण याच्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण जी अर्धी शिमला मिरची घेतली आहे चॉप करून तीही आपण याच्यामध्ये सेट करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व टोमॅटो, शिमला मिरची, कांदा चॉप करून व्यवस्थित सेट करून झाले आहे। आता आपण जे बॉईल केलेले कॉर्न आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट करायचे आहे। आता आपण याच्यामध्ये पिझ्झा मसाला टाकणार आहोत। त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर आपण जे पनीर चॉप करून घेतले आहेत ते पनीरचे तुकडे ऍड करणार आहोत। व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर पनीर जास्त आवडत असेल जास्त टाकलं तरी चालेल। आता आपण मोझरेला जे पनीर आहे, चीज आहे ते आपण याच्यामध्ये व्यवस्थित सेट करायचं आहे। चीज टाकल्यानंतर याला छान एकदम मस्त आपलं पिझ्झा छान तयार होतो। चला तर आपला आता पिझ्झा तयार आहे। आता आपण तो कढईमध्ये व्यवस्थित आतमध्ये जाळीवर असं एक भांड ठेवायचं आहे। मी ह्या मापाचं भांड ठेवलं आहे। झाकणी तुम्ही कोणतंही ठेवू शकता। पिझ्झा आता कढईत ठेवल्यानंतर वरून झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित होऊन द्यायचं आहे। झाल्याच्या 15-20 मिनिटानंतर आपण बघूया। चला आता आपले 15 मिनिटं झाले आहे। बघू शकता आपला पिझ्झा तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि पिझ्झा बाहेर काढूया। पाहू शकता आपला पिझ्झा किती मस्त छान झाला आहे। आता आपण तो पिझ्झा कट करून घेऊया। चला तर आपला पिझ्झा आता तयार आहे। जर कुणाला पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।